हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे, कॅरेक्टर जुनंच आहे, पण बऱ्याच दिवसांनी या कॅरेक्टरवर पॉडकास्ट करत आहे. तत्पूर्वी पॉडकास्टला सुरू करण्याआधी एक मस्त क्रिएटिव्हिटी इंस्टाग्रामला केलेली आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर यू मस्ट फॉलो मी, कारण खूप मजा येत असते. आणि जे ऑलरेडी फॉलो करतायत त्यांनी तर बघितलंच असेल, आणि ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी नक्की ती क्रिएटिव्हिटी बघा, खूप मस्त. तुम्हाला तर माहितीच राहतं, तुम्हाला खूप 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 आवडणार. नक्की बघा मंडळी. अजिबात यांच्यावर पॉडकास्ट नाही आहे, पॉडकास्ट आहे फॉर्म्युला ताई बळबळकर यांच्यावर. ॲक्च्युली ना मध्यंतरी मला तिचं काय ते कॅरेक्टर आहे ना, पावणे पावणे रावणी काहीतरी, तर तिचं एक रील फॉरवर्ड झालं आणि आय वॉज लाईक की मी ना हे कॅरेक्टर कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय आणि कोणापासून तरी इन्स्पायर्ड आहे हे कॅरेक्टर, पण मला आठवतच नव्हतं कोण असेल. जसं आपण त्या दिवशी बोचू कोणासारखी तरी दिसते, कोणासारखी. नंतर मग आम्हाला कळलं, अरे ही तर सेम टू सेम मांगले दादांसारखी दिसते. आणि मग अजून हळूहळू शोध घेत आम्ही झमुऱ्यापर्यंत पोचलो. म्हणजे झमुऱ्याचे रेप्लिका बोचू, सेम टू सेम. झमुऱ्याला जर तुम्ही विग लावलात ना बोचूच्या केसांचा काढून, तर सेम टू सेम बोचू दिसेल. तसंच मग आज जर तुम्ही बघितलं तर मी आज प्रूफ केलं आहे की आपण पार्वता माने का म्हणतो. पार्वता माने तिच्यापेक्षा इनफॅक्ट खूप खूप पटीने चांगलं दिसतं कॅरेक्टर. बट जर तुम्ही फोटोज, ह्यांच्या लग्नाचे फोटोज त्यांच्या लग्नाच्या फोटोज बरोबर मॅच केले ना, पार्वता मानेच्या लग्नाच्या फोटो बरोबर, तर एकदम सेम टू सेम. मला असं वाटतं त्यांनी तीच थीम फॉलो केली बहुतेक. त्या दिवशी त्यांच्या लग्नात फोटोग्राफर तो मूवी अशी बनवाबनवी बघून आलेला होता आणि मग सेम टू सेम तसेच फोटो त्यांचे काढलेले आहेत. तुम्ही एकदा चेकआउट करा माझी स्टोरी, मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. तसंच हे लोकांना कुठून काय तरी ढापत असतात. आता मावसाडचं पण आपण बघितलं तर मावसाडच्या घराची थीम पण त्या देशपांडे भगिनी मधल्या त्या छोट्या भगिनीच्या घरासारखी आहे. तिचा रिसेंट आजकाल व्हिडिओ येतोय घराचा, तिने पण घर रेनोव्हेट केलं का काहीतरी. तर सेम टू सेम, म्हणजे जराही फरक नाही, सेम टू सेम कॉपी पेस्ट गौतमीसारखं मावसाडने पण केलेलं आहे. मावसाड तर ढापाडी क्वीन एक नंबर आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. इवन बापटने पण तिला पकडलं होतं, खूप मोठं ते सीन झाला होता. आणि तिच्या साड्या आणि तिच्या साड्यांची थीम, त्यांची डिझाईन ढापते, तर ती तर खूप नेक्स्ट लेवलची चोरटी आहे. पण तसंच मी विचार करत होती की ह्यांची जी महागृ फॉर्म्युला ताई जी ह्यांना इन्स्पायर करते, तर ती महाढापाडी आहे. तर मी विचार करत होती की ऑफकोर्स ह्या एवढ्या ढापाड्या आहेत, तर ह्यांची महाहगृ तर खूपच ढापाडी असणार. तर कोणाचं ढापते बुवा ही, कोणाचं म्हणजे असं वेगवेगळं काय ते रील्स टॉपिक्स ते तर बनवतेच ती, तर ते इंग्लिश आणि इथून तिथून हिंदीचं वगैरे ढापून स्वतःचं कॉन्टेंट मराठीमध्ये, म्हणजे तेच इंग्लिश किंवा हिंदीचं ट्रान्सलेट करून मराठीमध्ये थोडंसं इकडे तिकडे करून फेरफार करून बोलायचं आणि उल्लू बनवायचं, ते धंदे तर करतेच. बट ते जे कॅरेक्टर आहे आवणीचं, तर ते आवणीचं कॅरेक्टर पर्टिक्युलरली माझ्या डोळ्यामध्ये ते सतत असं खुपत होतं. आणि काहीतरी असं मला ये कहीं देखा है, यही देखा है, ये तो अनिता पुणेकर का कॅरेक्टर है. सो दॅट कॅरेक्टर इज इन्स्पायर्ड फ्रॉम अनिता पुणेकर किंवा तिच्यासारख्या तत्सम बायका, किंवा जे लावणीतल्या फडातल्या वगैरे असतात त्यांच्यासारख्या ज्या बायका आहेत, सुरेखा काय ते आहे ते लोक, तर त्यांच्याकडनं हिने ते. पण स्पेशली सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर ते बोलण्याची पद्धत आणि किंवा असं काहीतरी बोलणं, आणि स्पेशली त्या रीलमधला जो वर्ड ही सतत काय ते यूज करत होती नळीवाल्याला, त्या टॅग करा त्या नळीवाल्याला, तो नळीवाला. आणि नळी जो तुमच्यासाठी नळी ठेवतो तोच तुमचा खरा साथीदार, तोच खरा आहे. आणि काय रे नळीवाल्या. तर मला ना ह्या शब्दामुळे, खरं तर हिचं बिंग फुटलं ते ह्या शब्दामुळे, कारण त्या अनिता पुणेकर ज्या आहेत त्यांचा ओजी कॉन्टेंट असतो, आणि ओजी त्या ओरिजिनल ते जे काही बोलतात ते तशी त्यांचं ते पद्धत आहे, ती स्टाईल आहे. तर त्यांचा हा शब्द आहे की काठीवाला. काय रे काठीवाल्या, म्हातारी काय काठीवाला, ए गप काठीवाला.
हे त्यांची स्टाईल आहे ती, आणि त्यांचा वर्ड आहे तो काठीवाला. आता काठीवाला ह्याचे डबल मिनिंग आणि जसं तुम्ही अर्थ घ्याल तसं अर्थ निघतो. तर त्यातनं कॉपी करून ह्या बाईने नळीवाला हे कॅरेक्टर म्हणजे हा वर्ड शोधून काढला आणि नळीवाला हा डबल मिनिंगवाला काहीतरी बोलायला सुरू केलं. आणि त्या नळीवाल्या शब्दाला तिने असं म्हणजे एम्फसाईज करायला सुरू केलं की नळीवाला नळीवाला आणि पाहुणी. सो मला असं वाटतं की किती किती म्हणजे किती खालच्या दर्जाला जाणार, स्वतःला मोठं कॉन्टेंट क्रिएटर, आणि नो वंडर तुला कोण उभं नाही करत ग, किंवा तुला उभं नाही केलं. अजूनही तू त्यातनं बाहेर आलेली नाही आहेस आणि नाकी कधी येणार आहेस. कारण हे असे ढापाढापीचेच धंदे, स्वतःचं टॅलेंटच नाही आहे, अजिबात झिरो टॅलेंट. ॲक्टिंग स्किल्स तर अजिबात नाही आहेत. घाण नुसतं काहीतरी आपलं एक्सपोज करायचं, स्वतःला काहीतरी असं दाखवायचं वाकडं तिकडं, आणि नको ते अंगप्रदर्शन करायचं. आणि मग त्याच्यावर कोण काही बोललं, कोणी रियालिटी दाखवली की ह्या DBS वाल्यांची, ऑफकोर्स तू गुरु आहेस तर त्यामुळे एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडनं की मग त्याच्यावर काहीतरी असं येऊन शहाणपणा शिकवायचा. बट द रियालिटी इज तुझ्याकडे स्वतःचं असं काहीच टॅलेंट नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या दिसण्याचा, आणि तू काय ते करतेस आणि लुक आणि हे ते पण इतकं लाऊड असतं. आय डोंट नो की कोण फॉलो करतं. आणि तुझ्यासारखं जर बनून कोण गेलं आणि रस्त्यावर खरंच फिरत असेल, तुझं फॅशन सेन्स जर कोण खरंच फॉलो करत असेल आणि तसं जर कपडे घालून वगैरे जर जात असतील मुली किंवा जे पण कोण आहेत तुझे फॉलोअर्स, तर मग खूप विचित्र वाटत असेल. त्यांनी जरूर त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावा की हिच्यासारखं असं तुम्ही असे लाल भडक काहीतरी ओढबीट केले आहेत आणि असा काहीतरी एकदम भडक मेकअप केला आहे. कारण लाऊड हा शब्द हिच्यासाठीच बनलेला आहे असं मला वाटतं, की इतकं म्हणजे ते अक्षरशः ते मेकअप वगैरे काही ब्लेंड पण झालेला नसतो, असा अक्षरशः गालांवरती असा जोकरसारखा असा लावलेला असतो. ते पंप केलेले ओठ, त्याच्यावरती लिप ग्लॉस असा फासलेला असतो, आणि मग ते चंबूसारखे असे बाहेर काढायचे. आणि मग तो जो तीळ आहे त्याला खूप असं म्हणजे आयकॉनिक समजते ही, तर ते खूप असं एकदम प्रॉमिनंटली दाखवायचं. आता चल ते नॅचरल आहे, तुला त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. बट जे काही अवतार करते ना, म्हणजे ते कपडे आणि सगळंच टाईट, म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये कोण एवढं फिटिंगचं कपडे घालतं. सगळेजण कम्फी क्लोथ्स म्हणजे जास्त करून प्रेफरन्स देतात की कम्फी असायला पाहिजे, किंवा आपण बॉयफ्रेंड जीन्स किंवा बॉयफ्रेंड टी शर्ट आणि काय ते डॅडी शर्ट वगैरे असं काय म्हणतात, तर तशा प्रकारचे, आणि पजामा लूज अशा कपड्यांना आजकाल प्राधान्य दिलं जातं. इवन पंजाबी ड्रेसेस वगैरे पण आपण कुर्तीज वगैरे जे घालतो ते पण आपण असं थोडे सुटसुटीत आणि छान असं उठता बसता येईल असं व्यवस्थित तसं आपण घालायला जास्त बघतो. पण ह्या बाईचं सगळंच असं टचलेलं, आणि जर ते तसं नसेल तर त्याला काहीतरी नाड्या बिड्या लावून आणि ते खेचून असं बांधायचं आणि एकदम असं टचून घालायचं. आणि मग ते एक अवयवाचा एक असा अक्षरशः म्हणजे त्याचा आकार उकार असा दिसला पाहिजे. हेच हिचं मेन त्यामागचं मोटिव्ह असतं. आणि ही स्टाईल ती लोकांना सांगते की असं, आणि त्या विषयावरती आय जस्ट डोंट अंडरस्टँड की कसं काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे साधं नुसतं तिच्याकडे बघूनच असं वाटेल की बाबा नको, तू काही ज्ञान नको देऊस ह्याच्याबाबत, आणि तुझं काही ऐकून आम्ही त्याहून ते फॉलो करणं तर शक्यच नाही आहे, तर आम्ही तुला बघूनच आम्ही तुला असं स्वाईप करून टाकू तर प्रश्नच येत नाही. इतकं कसं काय, हा कॉन्फिडन्स कुठून येतो की आपल्या अवताराकडे बघून लोक आपलं स्टेटमेंट किंवा आपण जे काही सांगतोय ते ऐकून घेतील, त्याच्यावर विश्वास ठेवतील. आणि हे हिने कित्येक वर्ष म्हणजे हिचं चाललेलं आहे. मुळात या बाईला असा एक कॉन्टेंट असं नाहीच आहे
काय कधी काय कधी काय कधी काय, म्हणजे जसं हिने त्याच्यामध्ये लिहिलंय ना, काय ते पहिले बोलायची काय फॅशन लाईफस्टाईल ह्या त्या त्या ते ते म्हणजे आधीच असं क्लिअर करून टाकायचं की माझा असा काही बेस कॉन्टेंट असा नाही आहे, माझ्या मनात येईल, मला जे काही सुचेल, माझं जे काही मला टीम जे सांगेल, मला कोणाचं कॉपी करायला जे दिसेल, जे लोक जास्त लाईमलाईटमध्ये नाही आहेत किंवा जे आहेत पण पण त्यांच्यापेक्षा कसं मी त्यांना ओव्हरपॉवरिंग ठरेन, त्यांचंच कॉन्टेंट ढापून मी ते सादर करेन आणि लोकांची वाहवाही मिळवेन, असं काहीतरी मला जेव्हा मिळेल तेव्हा मी वाटेल ते टाकेन, असं काहीसा हिचा प्रकार आहे. मग अगदी ते ज्या कोणालाही फॉलो करते त्या गुरूंचं त्यांचं काही सांगणं, त्यांचे विचार एक कन्व्हिनियंटली असतात हिचे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ही बाई स्वतः काय फॉलो करते का, किंवा हिच्या वागण्यातनं ही जे काही बोलते, ही जे काही कॉन्टेंट देते त्यातनं कुठूनच त्यांचे विचार झळकत नाहीच आहेत. पण कधीतरी काय नसेल किंवा काही असं कुठेतरी आपल्या कामी येणार असेल, कोणाला तरी काहीतरी सुनवायला किंवा आपला पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी, मग त्यावेळेला ते पॉईंट उचलायचा आणि मग कुठलं तरी काहीतरी त्यांचं तत्त्वज्ञान झाडायचं, त्या भावाचं सांगायचं. म्हणजे खरंच असं वाटतं की हिचे चाळे बघून, हिचं वागणं बघून, ज्या प्रकारचं ही स्वतःला प्रेझेंट करते ते सगळं बघून हिच्या भावाला किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये खरंच असं म्हणजे प्राऊड वाटत असेल का, की इवन म्हणजे त्याला कोण ॲक्नॉलेज पण करत असेल का हिचा भाऊ म्हणून. हिच्या ओळखीची त्याला काही गरज भासूच नये किंवा कोणी हिच्यामुळे त्याला ओळखावं अशी वेळ त्याच्यावर कधीच येऊ नये. कारण नाहीतर मग एकदमच त्याच्या जे काही त्याचं औधा ज्याला आपण काय म्हणतो पोझिशन जी आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन मार्क निर्माण होईल. ज्या प्रकारची ही आहे म्हणजे तो काय आहे, आपण काय आहोत. असतात भावंड वेगवेगळी असतात, सगळे समान पातळीवर नसतात, पण मग जेव्हा आपण एका अशा फॅमिलीमधनं येतो, जेव्हा आपण ते लोकांना फ्लॉन्ट करतो, मग तेव्हा तो थोडासा त्या फॅमिलीचं किंवा त्या बॅकग्राऊंडचं थोडंसं जे काय म्हणतो आपण एक डेकोरम असतो, तो डेकोरम आपण स्वतःही थोडासा मेंटेन केला पाहिजे ना. आपण पण तसं वागणं बोलणं आपलं असलं पाहिजे. किंवा जे विचार आपण सांगतो की आम्ही यांचे विचार फॉलो करतो आणि नंतर मग ते काहीतरी विचित्र शब्द वापरणं, काहीतरी बोलणं, शिव्या देणं, मग म्हणायचं मी कॅरेक्टर आहे वगैरे. म्हणजे हिचं कसं झालं आहे माहिती आहे की हिला ना ते रोल्स आणि ते सगळं काही नाही मिळालं ना, किंवा ती त्याच्यासाठी अपात्र ठरली ना, जे की ती अपात्रच आहे, तर हिने स्वतःसाठी ते उभं केलं. आणि मग स्वतःला आपणच भगवान आहे, आपणच सबकुच आहे, आपणच म्हणजे ते काल मावसाळ कसं बोलली म्हणून म्हटलं ना की शिष्या लोक आहेत हे लोक, की कसं की मीच आय एम द बेस्ट. ठीक आहे, असावं प्रेम, असावं स्वतःबद्दल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती मैं अपनी फेवरेट हूँ. हे करीना कपूरच्या तोंडातनं खूप छान वाटतं आणि रिअल लाईफमध्ये पण ते छान वाटू शकतं, पण एका लिमिटपर्यंत. ओव्हर करायचं नाही, हे अति झालं आहे ह्यांचं. ह्यांनी म्हणजे असं त्या डायलॉगला फारच सिरियसली घेतलं आणि फारच असं म्हणजे उगाचच खूप प्रिटेंड करायचं खूप घाण सवय आहे ह्यांना. आणि मग जर तुम्हाला इतकंच वाटतं तर मग कशाला मग कोणी कोणाच्या बोलण्यावरनं वगैरे तुम्ही कशाला ऑफेंड होता. यू शुड नॉट गेट ऑफेंडेड. तुम्हाला असं एकदम मग चिल राहता आलं पाहिजे, कोणी काही का बोलले ना, मग तुम्हाला फरकच नाही पडला पाहिजे ना. इतके जर तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडंट आहात आणि तुम्ही बेस्ट आहात तर. सो हिचं असं झालेलं आहे की ही स्वतःसाठी काहीतरी रोल क्रिएट करते, स्वतःच ते कॅरेक्टर, आणि हिला असं वाटतं की आपण म्हणजे आपण काहीतरी भारी आहोत, आपण ॲक्ट्रेस, म्हणजे आपल्याला म्हणजे आपण एकदम फुल ऑन एकदम काही कुठलाही रोल असं पेलू शकतो. आणि हे बघून कदाचित कोणीतरी आपल्याला काहीतरी ऑफर केलं तर केलं, पण तेही होत नाही आहे. कारण इतकं भयानक, इतकी ओव्हर ॲक्टिंग, अशा ओव्हर ॲक्टिंगला कोण घेईल बाबा शी. आणि त्यात ही त्या क्लासेसची पण पायनियर आहे. म्हणजे जे काही DBSवाल्यांनी आजकाल नवीन धंदा उघडला ना, ते की यूट्यूबचे मास्टर क्लास ब्लास्टर क्लास घ्यायचे, ते सगळं त्याचं पण जड की फसाद की जड यही आहे.
यही से आया आहे. सगळं हिच्याकडनंच. ही सगळ्यांना काहीतरी भलतंच काहीतरी इथे आणलेलं आहे. सगळ्यांची गुरुमा बनलेली आहे या फालतू थुकरट DBSची. हा कचरा, ह्या कचऱ्यामध्ये ज्या आयडिया येतात ना, ते कचरा डोक्यामध्ये, त्या सगळ्या हिच्याकडनं येतात. पण हिला या स्वतःच्या आयडिया नाही आहेत. ही इकडून तिकडून काहीतरी ढापून आपलं धेडबुदरी काहीतरी स्वतःचं वेगळंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. काय ते कॅमेरा अँगल्स ठेवते, काय मग प्रत्येक वेळेला ते स्टार्ट करताना असं वाकूनच, म्हणजे आतलं पहिले दिसलं पाहिजे की आहेत मला, आणि बघा किती म्हणजे किती गॅप आहे आणि कसं आहे ते सगळं पहिले दर्शन झालं पाहिजे. मग सरळ उभं राहायचं, मग असं वाकडं तिकडं व्हायचं. मग ते इवन ते पण ते पोज वगैरे करणं, फिगर, या सगळ्या गोष्टी कुठून येत आहेत कळतंय ना मंडळी. हे मावसाड, हे बोंबाड, हे जे काही त्या दिवशी बोंबाड खिशे चाचपत होती, मग मावसाड अशी साडी अशी काय काय करून नीट वगैरे करत असते, अशी वाकडी तिकडी होत असते. ये सब इधर से आ रहा है, सब इधर से, सब गंदा कचरा इधर से बह रहा है. आणि मग म्हणायचं माझा हेतू शुद्ध असतो, माझा हेतू फक्त इतकाच असतो की काहीतरी लोकांनी त्यातनं शिकावं, काहीतरी इन्स्पायर व्हावं. आणि एवढं आम्ही काही आता जिमचं वगैरे, आता एवढं जिम वगैरे करतोय आणि तर बॉडीमध्ये फरक पडला आहे, तर तो दिसणारच आहे. ओ मॅडम, दिसणं आणि दाखवणं ह्यामध्ये फरक असतो. ते दिसलं ना, आपसुकच दिसलं लोकांनी बोललं तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला ते दाखवावं लागतं अक्षरशः. म्हणजे असे कपडे घालून आणि असं सगळं उघडं नागडं होऊन अक्षरशः ते दाखवावं लागतं. पण ते सुद्धा नोटीस होत नाही, तर तुम्हाला मिरच्या लागतात आणि मग ते दिसणारच. मग मला लोक असंच बोलतात. आणि हेतूच्या तर गोष्टी करूच नाही. कसला हेतू, ह्याच्यामध्ये कसला हेतू आलाय, कसला शुद्ध हेतू? काय तुमचं क्लिवेज बघणं, की तुमचं आणि कुठली चीर बघणं, की फट बघणं, की कुठलं काय आणि हे दाखवणं, कुठला आकार आणि कुठे कसला कर्व आहे आणि काय आहे हे सगळं हे आणि काय टी टाईट आहे की लूज आहे हे. अगेन म्हणजे बोलण्याचं पण एकतर म्हणजे शिकायचं नाही. अगेन तेच कॉपी पेस्ट केल्यावर असंच होतं. पेटीट ला पी टाईट डोक्यातच भरलाय ना. ते जरा स्क्रू टाईट केला असता ना ताई तर बरं झालं असतं. जरा नुसतं पी टाईट म्हणे. आणि कोणी चांगलं सांगितलं की बाबा त्याला पिटाईट नाही म्हणत, त्याला पिटीट म्हणतात, तर जरा रिसर्च करा. मग ते कमेंट डिलीट करून टाकायची, त्याच्यावर काही नाही बोलायचं. पण एकदम म्हणजे काय करत असते यांची टीम, म्हणजे एवढं टीम आणि ह्या त्या एवढं सगळं, म्हणजे ताईंना काय कोणी शिकवतच नाही का? आणि प्रत्येक वेळेला ते मी मेहनत करते, मी इतकं इथे कॅमेरा लावते, तिथे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, वर खाली, मातीत, कुंडीत, कुठेही कॅमेरा लावून आपलं मी इतका प्रयत्न करते. कशाला? मग काय फायदा तुझ्या टीमचा? कशाला लावते डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, कुंडीत आणि कुठल्या कोणाच्या कुंडीत? हां, कशाला? का तुझ्याकडे साधं काही हे पण नाही आहे, सामान पण नाही आहे बेसिक? कुंडीतच लावायला पाहिजे. मुद्दामून लावतेस तू कुंडीत, म्हणजे ती कुंडी खाली असेल तर वाकून आपलं सुरुवात करायला बरं है ना. हेच डोक्यात चाललं असतं. घाण म्हणजे कसं घाण दाखवायला, कचरा करायला कसे मार्ग शोधून काढायचे, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. काय शिकायचं तुमच्यासारख्यांकडनं? आणि जगावर उपकार नाही करत आहात तुम्ही. नाही केलेत व्हिडिओ तरी चालेल, खूप आहेत इथे. लोकांना तुमची गरज आहे असं दाखवू नका. कारण सत्य हे आहे की लोकांना तुमची नाही, तुम्हाला लोकांची गरज आहे. तुम्ही लोकांवर आहात. लोकांचं तुमच्याशिवाय काहीही अडत नाही. तुम्ही गेलात तर दुसरा कोणतरी येईल. या दुनियेत येणार आदर तुमचंच सोडा, कोणा वाचून काहीही अडत नाही. त्याच्यामुळे जेव्हा माणसाला हा भ्रम असतो ना की अरे बापरे माझ्याशिवाय काय नाही आणि माझ्याशिवाय मी तुमच्यासाठीच करते, नाही तर मला काय नाही मिळत आहे, माझा शुद्ध हेतू आहे. एक्सक्यूज मी, यू कॅन गेट लॉस्ट. नो वन केअर्स. प्रत्येक वेळेला माझ्याकडे अशा लिंका असतातच असं नाही आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीच्या लिंका नसतात. कितीतरी वेळेला माझ्याकडे ॲफिलिएट लिंका नसतात माझ्याकडे. पण तरी पण मी कुठून ना कुठून तरी एकतरी लिंक द्यावी.
कुठलं तरी एक कानातल्याची तरी लिंक देते म्हणून मी कुठून कुठून शोधून ती तरी एक लिंक देण्याचा माझा एक एकदम शुद्ध हेतू असतो. काहीतरी उपयोगी पडावं, एवढं तरी उपयोगी पडावं, काहीतरी माझा उपयोग व्हावा, इतका निखळ हेतू असतो. पण तरीही लोक जेव्हा म्हणजे ज्या फिमेल्स असं बोलतात ना, मला खरंच कळत नाही, खरंच नाही कळत मला की काय म्हणावं याच्यावर. लिंका नको देऊस बाई, लिंका नको तुझ्या लिंका. आणि फुकट असेल तर अजिबातच नको देऊस. तुला काय मिळत नसेल तर उपकार करू नकोस. अगेन आय विल से दिस की बाबा, तुमच्या वाचून कोणाचं काही अडत नाही आहे. तू नाही दिलंस तर दुनिया थांबत नाही आहे. आणि कोणी काही घेण्यापासून कोणी काही कोणाचं अडणार नाही आहे की काही कुठली गोष्ट त्यांना काय पाहिजे, कुठली वस्तू पाहिजे. म्हणतात ना, कुठून ना कुठून तरी मार्ग शोधतोच. गरज ही शोधाची जननी आहे. तर गरज लागली की माणूस शोधेल. तर त्यामुळे असं काहीतरी मीच लिंक दिली पाहिजे, नाही तर ओ माय गॉड यांना कुठून मिळणार लिंका, म्हणून मी लिंका देण्याचा प्रयत्न करते वगैरे, खिशात ठेवायचं, निघायचं. निकल्लं ऑडियन. म्हणजे इतकं शॅलो थिंकिंग कसं काय कोणाचं असू शकतं. म्हणजे कशावरून ही बाई असं धमकावते किंवा कशावरून आपला पॉईंट प्रूव्ह करायचा प्रयत्न करते. तर काय, तर म्हणे की माझा लिंक देण्याचा मी इतका प्रयत्न करते, म्हणजे माझं इतकं फक्त तुमच्या मदतीला येण्याचं. मला तुझी मदत मागितली आहे का बाई कोणी? एकतर आहे ना, ह्या अशा वायझड ना पकडून बुकललं पाहिजे, जे तिकडे लिंक करत असतात. म्हणजे तुम्हाला काय हात डोकं शिक्षण आईबापाने काय दिलंय की नाही? हां, की फक्त लिंकची भीक मागायचं तेवढंच शिकवलंय? भिकारी आहात तुम्ही, नवीन डिजिटल भिकारी. बघा तेव्हा आपले ह्याच्या त्याच्या इनबॉक्समध्ये भिका मागत फिरत असता. तुमच्यासारख्यांमुळे शेफारले लोक. चांगल्या लोकांचं काय अडत नाही. ह्यांना फॉलो करणारे ना ह्यांच्यापेक्षा निकृष्ट दर्जाचे असतात म्हणून ह्यांना फॉलो करतात. आणि हे वर आणि सांगायला बसलेत लोकांना मोठे लिंक देते, मोठी उपकार करते. नको देऊस जा, नाही पाहिजे. तेच म्हणते ना, तुझे फालतू तुझे फॅशन आणि तू जे काही घालतेस वापरतेस ते कोणाला घ्यायचं आहे, कोणाला? तुझी पण काय हे नव्हती. आता काहीतरी फुकट येड्यासारखं काहीतरी करून, येडेचाळे करून स्वतः काहीतरी भीक मागून कमावले आणि आता लोकांना भिकेला लावते, मोठी लिंका देते. बोलायला शिक. आणि कोणाच्या उपयोगी येणं म्हणजे लिंक देणं असतं का? हेच म्हणते मी. किती शॅलो माइंडसेट आहे या बाईचा. लिंक देणं म्हणजे मी उपयोगी येते, मी प्रत्येक वेळेला मला काहीतरी उपयोगी येण्याचा. आणि जिथे खरंच लोकांना तुझी गरज आहे, जिथे लोक काहीतरी खरंच तुझ्याकडनं जाणून घ्यायला, त्याला तर मारे पैसे चार्ज करते ग. हां, साधं मैत्री पण तुला फुकटामध्ये कोणाशी करता येत नाही. मैत्रीचं पण तू मोल लावलंस त्याच्यावरती आणि मोठा एवढा विषय करण्याची गरजच नव्हती. मैत्री तरी जगामध्ये म्हणजे सगळ्यात जी अमूल्य गोष्ट आहे त्याचं मोल लावून मोकळी झालीस. तुझ्यासारखी भिकारी दळिद्री तूच. आम्हाला नको असली मैत्रीण आणि असलं काय. आता नवीन काहीतरी काढले, काय तर गप्पा टप्पा काहीतरी काय मी सुंदर दिसणारच असं काहीतरी. पहिले स्वतःला म्हणजे ना तेच म्हणजे कुठल्या बबलमध्ये ते माहिती नाही, आणि हिच्याशी गप्पा मारायला आणि काहीतरी करायला आता लोकांनी तिकीट घ्यायचं, तिकीट विक्री सुरू आहे म्हणे. म्हणजे हे नवीन लुटायचे धंदे हे कोणाच्या काय कामाला येणार आहेत? आणि कसला उपयोग यांचा? उपयोगाला येते म्हणे. नको आम्हाला निरुपयोगी वस्तू. इन्स्पायर व्हा म्हणे, इन्स्पायर व्हा. असं का बोलता तुम्ही? असं का हे करता? जर एखादी व्यक्ती अरे इन्स्पायर व्हायचं नाही व्हायचं, कोणाकडनं व्हायचं ते आमचं आम्ही ठरवू ना. तू कोण सांगणारी? आम्हाला नाही वाटत तुझ्याकडनं काही इन्स्पायर होण्यासारखं आहे. आम्हाला नाही वाटत तू इन्स्पायरिंग. आम्ही दुसरं कोण आम्हाला वाटेल त्याच्याकडनं, ज्याला आम्हाला वाटेल ना आम्ही होतो बरोबर इन्स्पायर. आमचे इन्स्पिरेशन वेगळे आहे. तुमच्यासारख्या थुकरट लोकांकडनं इन्स्पायर होण्याची वाईट वेळ कधी येऊ नये आयुष्यात. देवाजवळ मागणं आहे हेच. आणि काय इन्स्पायर व्हायचं ग? काय इन्स्पायर व्हायचं? तू एक उदाहरण दे. तुझ्याकडनं काय इन्स्पायर व्हायचं? त्याच्यावर मी तुला 2 सांगते मग कसं नाही व्हायचं. काय बारीक झालीस किंवा काय म्हणजे आधीच सुकाटलेली होती त्याच्यामध्ये अजून अशी निचोडी उई झालीस तर इन्स्पायर व्हायचं नाही व्हायचं आहे आम्हाला. आम्हाला व्हायचंच नाही बारीक, तर आम्ही का तुझ्याकडनं इन्स्पिरेशन घ्यायचं? आम्हाला हेल्दी राहायचं आहे, फिट राहायचं आहे,
जे आहोत त्या शरीरामध्ये आम्हाला आनंदी राहायचं आहे. आम्ही अशा लोकांकडनं इन्स्पिरेशन घेतो. आम्हाला नाही जीव मारायचा आहे, आम्हाला नाही असं मरमर करायचं आहे, आम्हाला नाही पैशाला जीव जाळून असं सुकडा बांबू व्हायचं आहे, आम्हाला नाही शिकायचं आहे तुमच्याकडनं. काय म्हणजे तू काय बॉडी शेम करते इन शॉर्ट? म्हणजे तुला असं म्हणायचं की असं म्हणजे तुझ्यासारखंच असं काहीतरी टाईट असेल तरच छान आहे का? नाही व्हायचं आहे आम्हाला, नाही आहे छान आमच्यासाठी. वी आर हॅपी इन आवरसेल्व्स. अजीब लोक आहेत, अजीब जबरदस्ती आहे यार. तसं ती मावसाड पण आज की मी असं म्हणजे मला काही चांगलं दिसलं की मी असं तिथे कमेंट करते की मला हे आवडलं, असं मोटिवेट करा, हे करा ते करा. राहू दे भाई, राहू दे. तुला माहिती आहे का आमच्याबद्दल? नाही माहिती ना, मग शहाणपणा शिकवू नकोस. माझ्या मंडळींना माहिती आहे की मी कितीतरी वेळा, म्हणून सांगते इन्स्टाला फॉलो करा, कळेल तुम्हाला. मी कितीतरी वेळा अशा रील्स टाकते, कितीतरी वेळा लोकांचं म्हणजे सांगते की हे छान आहे. आता ते UK वालीचं पण टाकलं, ह्या आधी मी कितीतरी वेळा. फक्त इतकंच आहे की पहिले मी ना ओपनली असं शाउट आऊट द्यायचे आणि खूप असं सांगायचे लोकांना, पण त्यातनं मला वाईट अनुभव आला म्हणून मी आता असं डायरेक्ट नाव वगैरे घेत नाही. तरी मी आता ते मध्यंतरी चिन्मय कुलकर्णीचं वगैरे पण बोलली होती. सो तुम्हाला किंवा तुम्ही आम्हाला आवडत नाही किंवा तुमचं कॉन्टेंट आम्हाला आवडत नाही, तुम्ही म्हणण्यापेक्षा नॉट ॲज अ पर्सन, तुमचे विचार, तुमचं कॉन्टेंट जर आम्हाला रुचत नसेल, पटत नसेल, त्याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीतरी असे लोकांवर जळणारे किंवा लोकांना असं आम्हाला कोणाला काय पुढे जातानाच बघायचं नाही आहे. आमचं चॉईस आहे ना, आम्हाला कोण डिझर्विंग वाटेल नाही वाटेल, जस्ट बिकॉज we don't follow you or we don't like your content or we don't appreciate your content. तुम्ही असं हे करून टाकता की अरे नाही, हे लोक तर असेच आहे, हे लोक कोणालाच हे नाही, आणि हिचं तर काय म्हणे की बूड हलवा जरा. मी तर अशा लोकांना हे करते की जे थोडं बूड हलवतात, मेहनत करतात. भाई कुठल्या बबलमध्ये आहे तू? बूड हलवतात तुझे ते आहेत ना लिंबू टिंबू घेऊन आपट कुठेतरी. लोकांना नको सांगू, तुला जिथे बघतात ना लोक, ते कुठच्या कुठे काय काय करत असतील हे फॉर्म्युलाला सांगते मी. प्रत्येकाचं ना बूड हलवण्याची व्याख्या वेगळी आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची मेहनत वेगळी आहे, आणि प्रत्येकाचं कारण वेगळं आहे बूड हलवण्यामागचं. जो तो आपल्या परीने आपल्या लाईफस्टाईलप्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे बूड हलवतो. तू नको सांगू. मोठ्या कोणाला तरी फॉलो करून काहीतरी मोठं म्हणे इंटरनॅशनल ह्याला त्याला मी हे करून मी त्यांच्यासारखं इन्स्पायर होण्याचा प्रयत्न करते, कारण ते बूड हलवतात एका जागी. तू बघायला आलीस कोण काय करते का नाही करते? स्वतःचा हलव, समजली ना? आणि हलव आणि स्वतःकडेच ठेव, दुनियाला नको हलवून दाखवू, कारण ते तितकं बघण्यासारखं पण नाही आहे. आली मोठी तत्वज्ञान शिकवणारी. म्हणजे खरंच यार, ही गंदी सोच आहे ना, मला आज म्हणजे खरंच प्रकर्षाने जाणवलं की ही जी कीड, ही जी घाण DBSच्या डोक्यात भरली आहे ना, ती कुठून भरली. अशा कितीतरी व्यक्तींना बघितलंय, कितीतरी स्त्रियांना बघितलंय की ज्यांच्याकडे स्वतःच्या हेल्थ इश्यूजकडे पण वेळ द्यायला ऑफकोर्स त्यांनी दिला पाहिजे, पण परिस्थिती अशी असते ना मंडळी की नाही होत, त्यांच्याकडे तेवढाही वेळ नाही आहे. बूड हलवायचं काय म्हणजे त्यांना बूड स्थिर ठेवायला वेळ नाही आहे. त्या धावपळीतनं, त्या दगदगीतनं त्यांच्या शरीराची वाताहत झाली आहे, किंवा त्या शेपलेस झाल्या आहेत, किंवा सुटल्या आहेत, किंवा किंवा खूपच बारीकच झाल्या आहेत, किंवा अंगालाच काही लागत नाही आहे. दोन्ही गोष्टी, कितीतरी गोष्टी त्यांच्या बाबतीत, त्यांच्या शरीराच्या बाबतीत हेळसांड होते त्यांची. आणि मग असं कोणतरी येतं रँडमली उठून म्हणते की अरे तुम्ही बूड हलवा आणि स्वतः नुसतं असं हे करू नका मोबाईलवर आणि हे ते. अशी तिडीक जाते ना मंडळी, अशी तिडीक जाते ना की तुम्ही काय कुठे काय, म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला बसवलं त्यांना तुम्हाला बोलताना तुमचं जीभ उचलते कशी, झडप कशी नाही तुमची जीभ. आणि कोण मोठे शहाण्या लागून गेले. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, द वे यू लुक is very shabby and you look very malnourished. Okay? सो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे आणि कोणाला काय प्रायोरिटी द्यायची, प्रत्येकाची परिस्थिती पण वेगळी आहे. त्याच्यामुळे ना जेव्हा आपण काहीतरी बोलतो ना तेव्हा एकदम सरफेस लेवलवर बोलू नको, जरा जबाबदारीने बोल, जर अक्कल असेल तर.
आणि एकदम इम्पॉर्टंट गोष्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, आणि एकदम मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करायची की त्याच व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये ही सगळं क्रिप करत होती त्यामध्ये ही म्हणत होती की माझे व्हिडिओ पुरुषांसाठी नसतातच मुळी, मला कोण काय कॉमेंट करतंय ते मला माहितीच नसतं, माझे व्हिडिओ प्युअरली मी स्त्रियांसाठी बनवते आणि सगळ्या मुलींनी बघावेत, म्हणजे कोण कुठला पुरुष काय बोलतोय, माझ्याबद्दल काय कॉमेंट केली आहे हे ह्याच्याकडे माझं लक्षच नसतं, मी कधी रिप्लाय पण देत नाही त्यांना. आणि व्हेरी नेक्स्ट सेम कॉस्ट्यूममध्ये सेम डेला शूट केलेला आहे व्हिडिओ, आणि त्याच व्हिडिओमध्ये हिने काय केलेलं आहे बघा, ही कॉमेंट बघा तुम्ही. कळलं मंडळी, हे खोटं बोलण्याचं बाळकडू पण DBSला कुठून आलेलं आहे. एकदम एकदम अपफ्रंटली खोटं बोलायचं, बिनधास्त खोटं बोलायचं, काहीही बोलायचं, आणि मग कोणी पकडलं किंवा कोणी दाखवलं की एकतर मग ते डिलीट करायचं, नाहीतर मग तुमचाच फॉल्ट आहे, मी नाही त्यातली, असं करून सरळ मोकळं व्हायचं. तुमचा प्रॉब्लेम आहे, तिचं कॉन्टेंट स्त्रियांसाठी आहे, ती पुरुषांचे कॉमेंट्स बघत नाही, तुम्ही जे काही बघितलं तो भ्रम आहे, तुम्ही जे काही ते नाव वाचलं तो कुलकर्णी स्त्री आहे, कुलकर्णी स्त्रीचं नाव पण असू शकतं, आणि त्याचं जे काही नाव असेल तर ते नाव पण असं म्हणजे काय सुशांत बिशांत असेल तर असं सुशांत स्त्री पण असते, जसं किरण स्त्री असतं पुरुष असतं तसं. आणि फोटो पण तिने पप्पांचा लावलाय, तर तुम्हाला काही रियालिटी माहिती नाही आहे. साहेब पण म्हणाली आहे, ते साहेब असं आपण स्त्रियांना पण बोलतो का, स्त्रिया नाही असू शकत का साहेब, साहेब असू शकतात ना, द बॉस मराठीमध्ये साहेब म्हणून साहेब लिहिलंय. हे सगळं तुमच्या डोक्याचे खेळ आहेत, ती स्त्रीशीच बोलते, ती पुरुषांचे कॉमेंट्स बघत पण नाही. ओके मंडळी, सो हे आज तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करायचं होतं की सगळं म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत अशा अजून खूप आहेत, खूप तुमच्याबरोबर अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी DBS बरोबर रिलेट करून दाखवू शकते. तर हे सगळं इथून आलेलं आहे आणि हिच्याकडे ते आणि कुठून तरी म्हणजे ढापून आलेलं आहे. कारण स्वतःचं डोकं असेल ना तर माणूस असं, पण आता नसेलच आणि सोपा मार्ग मिळालाच आहे. चाललंय ढापाढापीचे धंदे, तर चालतंय तोवर चालून घेऊया, आपलीच लाल करूया पाहुणीची लाल, नाही का. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल, थोडंसं वेगळं. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासरामा.